Dear student, in the last lecture we have seen chemical properties of ethanic acid. In it we have seen reaction with base. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी इथॅनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॅनिक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म पाहिलेत. त्याच्यामधले असणारी काही रिॲक्शन विथ बेस, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे तर त्या हायड्रॉक्साईड बरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया पाहिली. याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट अशा दोघांबरोबर त्या ठिकाणी आपण असणारी काही इथॅनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॅनिक ॲसिड बरोबरची रासायनिक अभिक्रिया पाहिली. पुढे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. आज आपल्याला त्या ठिकाणी इस्टरिफिकेशन रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन्स त्या ठिकाणी पाहिजे. द सबस्टन्स हॅव्हिंग इस्टर ॲज द फंक्शनल ग्रुप आर फॉर्म्ड बाय रिॲक्शन बिटवीन कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अल्कोहोल. काय सांगितलेले की कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी इस्टर हा जो काय असणार तो काही क्रियात्मक गट असलेला जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. याच्यासाठी पण आपल्याला ट्राय धिस म्हटलेले करून पाहायला सांगितलेले. पहा ॲपरेटस, टेस्ट ट्यूब. या ठिकाणी आपण अशा पद्धतीची एक टेस्ट ट्यूब जी आहे तर ती टेस्ट ट्यूब त्या ठिकाणी घेतलेली. बर्नर आहे. त्याच्यानंतर पहा पुढे आपल्याला केमिकल्स म्हणून ग्लॅसियल इथॅनिक ॲसिड. आपण मागच्या वेळेला त्या ठिकाणी पाहिलेलं की ग्लॅसियल इथॅनिक ॲसिड, त्याच्यानंतर इथेनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आपण त्या ठिकाणी घेणार. आता प्रोसिजर काय आहे. टेक 1 ml इथेनॉल, 1 ml ग्लॅसियल इथॅनिक ॲसिड इन टेस्ट ट्यूब. ही जी काही परीक्षा नळी जी आहे तर त्या परीक्षा नळीमध्ये 1 ml इथेनॉल, 1 ml त्या ठिकाणी ग्लॅसियल इथॅनिक ॲसिड त्या ठिकाणी घ्यायचे. ॲड a few drops of concentrated sulfuric acid in it. आणि याच्यामध्ये काय करायचंय की सर्वसाधारणपणे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जे आहे तर त्याचे काही थेंब जे आहे तर ते थेंब याच्यामध्ये या परीक्षण नळीमध्ये त्या ठिकाणी टाकायचे. पुढे आता कीप धिस टेस्ट ट्यूब इन ए बीकर कंटेनिंग हॉट वॉटर, दॅट इज द हॉट वॉटर बाथ फॉर 5 years. आणि ही जी काही परीक्षा नळी जी आहे तर ती परीक्षा नळीची असणारी काही चंचू पात्र की ज्या चंचू पात्रामध्ये गरम अशा प्रकारचं पाणी असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 5 मिनिट त्या ठिकाणी ठेवायची. आता पुढे देन टेक 20 to 30 milliliter वॉटर इन द अनदर बीकर अँड पोर द अबव रिॲक्शन मिक्सचर इन इट अँड स्मेल इट. त्याच्यानंतर काय करायचे, दुसरे असताना जे काही चंचू पात्र जे आहे तर त्या चंचू पात्रामध्ये 20 ते 30 मिलीलिटर त्या ठिकाणी पाणी घेऊन त्याच्यामध्ये काय करायचे, हे जे मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्याच्यामध्ये ओतायचे आणि त्याचा वास जो आहे तर तो वास आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला सांगितले. आता काय होतंय, इथॅनिक ॲसिड रिॲक्ट विथ इथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ द ॲसिड कॅटलिस्ट अँड इस्टर, दॅट इज इथिल इथेनेट इज फॉर्म. काय होतं नसते की या ठिकाणी ॲसिड, कोणतं ॲसिड तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या ठिकाणी हे ॲसिड आपण वापरलेला. हा कॅटलिस्ट आहे जे उत्प्रेरक आहे आणि या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये इथॅनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॅनिक ॲसिडची काय होता नसते इथेनॉल जे आहे तर ते इथेनॉल बरोबर रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होते आणि सर्वसाधारणपणे काय तयार होता नसते आपल्याला इथिल इथेनेट हा इस्टर जो आहे तर तो इस्टर त्या ठिकाणी तयार होता नाही. आता याच्यामध्ये आपल्याला काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर रासायनिक अभिक्रिया पाहिजे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इथॅनिक ॲसिड त्या ठिकाणी घेतलेले. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती CH3 सिंगल बॉन्ड COOH. याला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी इथॅनिक ॲसिड त्या ठिकाणी म्हटलेले. इथॅनिक ॲसिड, या इथॅनिक ॲसिडची कशाबरोबर रासायनिक अभिक्रिया करायची आपल्याला तर इथेनॉल. त्याचाही फॉर्म्युला आपल्याला माहिती CH3 सिंगल बॉन्ड CH2 OH. याला काय म्हटलं आपण इथेनॉल त्या ठिकाणी म्हटलेले. या दोघांची रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होते. आता ही रासायनिक अभिक्रिया होत असताना आपण H2SO4 हे जे काही ॲसिड जे आहे तर ते ॲसिड त्या ठिकाणी काय केलेले कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी वापरलेले. त्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी अभिक्रियेमध्ये केलेला आहे.
आता याच्यामध्ये काय होताना दिसतंय की इथिल इथॉनेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते. काय तयार होताना दिसते की CH3 सिंगल बॉन्ड COO, त्याच्यानंतर आपल्याला पहा या ठिकाणी आता CH2 आपण त्या ठिकाणी लिहितोय, CH2 सिंगल बॉन्ड CH3 हा पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि याचं नाव जे आहे तर ते इथिल इथॉनेट आहे. काय नाव आहे तर इथिल इथॉनेट असं त्याचं त्या ठिकाणी नाव आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय तयार होताना दिसते, वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे अशा पद्धतीची अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे इथॉनिक ऍसिड आणि इथेनॉल यांची रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी कॅटॅलिस्ट म्हणून आपण H2SO4 त्या ठिकाणी वापरणार आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी इथॉनेट तयार होताना दिसते आणि असणारे काही वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं इथॉनेट जे आहे म्हणजे इस्टर जे आहे तर ते इस्टर त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. इस्टर हॅव स्वीट वॉटर. आपल्याला माहिती इस्टर जो आहे तर तो त्या ठिकाणी गोड वासाचा पदार्थ त्या ठिकाणी आहे. मेजॉरिटी ऑफ द फ्रूट ओ देअर ऑर्डर टू ए पर्टिक्युलर इस्टर प्रेझेंट इन देम. बरेचसे असणारे जे काही फळं जे आहेत तर त्या फळांना असणारा जो काही ऑर्डर जो आहे, स्वाद जो आहे तर तो स्वाद त्याच्यामध्ये असलेलं विशिष्ट अशा प्रकारचं असलेलं जे काही इस्टर जे आहे तर त्या इस्टरमुळे त्या ठिकाणी तो असतो. इस्टर्स आर युज्ड फॉर मेकिंग फ्रॅग्रन्सेस अँड फ्लावरिंग एजंट्स. म्हणजे सुवासिक अशा प्रकारचे असणारे जे द्रव्य असतील किंवा स्वाददायी अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ बनवण्यासाठी इस्टर जे आहे तर त्या इस्टरचा त्या ठिकाणी काय केला तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर पुढे पहा की व्हेन एन इस्टर इज रिॲक्टेड विथ द अल्कली सोडियम हायड्रॉक्साईड द करस्पॉन्डिंग अल्कोहोल अँड कार्बोजेनिक ॲसिड इन द फॉर्म ऑफ इट सोडियम साल्ट आर ऑब्टेन बॅक. काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काबरोबर जर त्याची अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया केली असता इस्टरपासून संबंधित अशा प्रकारचं अल्कोहोल आणि सोडियम क्षाराच्या रूपामध्ये कार्बोजेनिक ॲसिड जे आहे तर ते कार्बोजेनिक ॲसिड आपल्याला त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी मिळताना दिसतं. द रिॲक्शन इज कॉल्ड सॉपॉनिफिकेशन रिॲक्शन as it is used for the preparation of the soap from the salt. ही जी अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रियेला काय म्हटलेलं आहे सॉपनिफिकेशन म्हणजे साबणीकरण अभिक्रिया. आता साबण जे आहे तर ते साबण आपण त्या ठिकाणी 7वीला 8वीला त्या ठिकाणी तयार केलेले होते, लक्षात ठेवा. ही जी अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रियेला साबणीकरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. कारण याच्यामध्ये असणारे जे काही मेद म्हणजे असणारे जे काही तेल जे आहे तर त्यात मेदापासून साबण तयार करण्यासाठी ही जी काय अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया त्या ठिकाणी वापरली जाते. आता थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ही अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रिया त्या ठिकाणी लिहिता येईल. ही इस्टर त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये असणारे काही ऑइल जे आहे तर त्या ऑइलचा त्या ठिकाणी वापर केला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते सोडियम हायड्रॉक्साईड त्याच्यामध्ये टाकलं जातं. इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साईड अशी दोघांची त्या ठिकाणी अभिक्रिया जर झाली तर सोडियम कार्बोक्झिलेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते. काय तयार होताना दिसते की सोडियम काय आहे कार्बोक्झिलेट त्या ठिकाणी आहे हे त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि त्याचबरोबर आपल्याला असणारे काही अल्कोहोल जे आहे तर ते अल्कोहोल त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे अशा प्रकारची सॉपनिफिकेशनची असणारी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया त्या ठिकाणी तयार होताना दिसते. पुढे आता यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले की व्हेन फॅट इज हिटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन सोप अँड ग्लिसरीन आर फॉर्म. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर जर फॅट म्हणजे मेद जे आहे तर ते मेद जर आपण त्या ठिकाणी तापवलं तर आपल्याला साबण आणि ग्लिसरीन त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. which functional groups might be present in the fat and the glycerin. आणि म्हणून या ठिकाणी मेद
आणि ग्लिसरीन मध्ये कोणते क्रियात्मक गट त्या ठिकाणी असतील? व्हाय डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता काय सांगता येईल? द फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिड दॅट इज COOH, कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला माहिती कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे तर त्याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतोय? तर -COOH अशा प्रकारचा असणारा काही ग्रुप जो आहे तर तो ग्रुप तो कशामध्ये असतो? इज प्रेझेंट इन द फॅट. हा कशामध्ये असणार आहे? जे काही मेद जे आहे तर त्या मेदामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. जे फॅट जे आहे तर त्या फॅटमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड COOH हा जो असणार तो काही ग्रुप जो आहे तर तो ग्रुप त्या ठिकाणी असतो. whereas the functional group hydroxyl group कोणता आहे? तर हायड्रॉक्सिल ग्रुप. आता हायड्रॉक्सिल ग्रुप आपल्याला माहिती -OH हा असणारा तो काही ग्रुप जो आहे तर हा कशामध्ये असणार आहे? तर हा जो काही हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तर तो हायड्रॉक्सिल ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी असणार ते काही ग्लिसरीन जे आहे तर त्या ग्लिसरीन मध्ये त्या ठिकाणी असणार आहे. काय आहे? ग्लिसरीन जे आहे तर त्या ग्लिसरीन मध्ये त्या ठिकाणी हा जो काही हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तर तो हायड्रॉक्सिल ग्रुप त्याच्यामध्ये आपल्याला आढळून त्या ठिकाणी येणार. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला आन्सर जे आहे तर ते आन्सर त्याच्यामध्ये सांगता येईल. पुढे पेज नंबर 131 वर आपण आहोत. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हेन फॅट ते आपण पाहिलेलंच आहे. त्याच्या खालचा आपल्याला पुढचा भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे तर तो आहे मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. म्हणजे या ठिकाणी महारेणू आणि बहुवारिके हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, कॅन यू टेल व्हॉट आर द केमिकल नेम्स ऑफ द न्यूट्रिएंट्स दॅट वी गेट फ्रॉम फूड स्टफ नेमली सिरियल्स, पल्सेस अँड मीट. धान्य असतील, कडधान्य असतील, मीठ म्हणजे असणारे जे काही मांस या अन्न पदार्थामधून आपल्याला जी पोषक द्रव्ये त्या ठिकाणी मिळतात तर त्याचं असणारं जे काही रासायनिक अशा प्रकारचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी काय? आता याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये अल्फा अॅमिनो ऍसिड्स त्या ठिकाणी असतात. कोणते असतात? तर अल्फा अॅमिनो ऍसिड्स जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पल्सेस असतील, मीट्स असेल किंवा फूडस्टफ्स आहे तर याच्यामधून त्या ठिकाणी ती मिळताना दिसतात. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द केमिकल सबस्टन्सेस दॅट मेक क्लोथ, फर्निचर अँड इलॅस्टिक ऑब्जेक्ट. म्हणजे कापड असेल किंवा घरातील जे काही सामान फर्निचर असेल किंवा त्या ठिकाणी इलॅस्टिक, त्याला मराठीमध्ये स्थितिस्थापक अशा प्रकारच्या वस्तू जे आहेत, पदार्थ जो आहे तर त्या वस्तू कोणकोणत्या पदार्थांपासून त्या ठिकाणी ते बनलेले असतात. तर आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी क्लॉथ असेल, फर्निचर असेल किंवा इलॅस्टिक ऑब्जेक्ट असेल तर हे सर्वसाधारणपणे सेल्युलोज आणि आपल्या लक्षात येताना असते की असणारे जे काही रबर, जे काही दोन पदार्थ जे आहेत तर यांच्यापासून त्या ठिकाणी ते बनलेलं असतं. त्याच्यानंतर तर पुढचं आपल्याला पाहिजे मॅक्रोमॉलिक्युल्स, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले महारेणू त्या ठिकाणी म्हटलेले. आता हे मॅक्रोमॉलिक्युल्स महारेणू. वी हॅव सीन इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर दॅट द नंबर्स ऑफ द नोन कार्बन कंपाउंड इज ॲज लार्ज ॲज अबाउट 10 millions and the range of their molecular mass is as large as 10⁻⁴ to 10⁻²0. या प्रकरणामध्ये पाठाच्या सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी पाहिलेले की ज्ञात असणारी काही कार्बनची असणारी काही संख्या जी आहे, संयुगाची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या सर्वसाधारणपणे 10 दशलक्ष इतकी त्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या रेणू वस्तुमान जे आहे, मॉलिक्युलर मास जे आहे तर त्यांचं असणारे जे काही मॉलिक्युलर मास तर ते मॉलिक्युलर मास आपण पाहिले की 10⁻⁴ तर ते 10⁻12 पर्यंत त्या ठिकाणी असतं. म्हणजे त्यांचं असणारं जे काही रेणू असतं अशा प्रकारचं इतकं विशाल त्या ठिकाणी आहे. द नंबर ऑफ द कॉन्स्टंट ॲटम इज व्हेरी लार्ज फॉर द मॉलिक्युल्स विथ हाय मॉलिक्युलर मास. आणि म्हणून
मोठी रेणू वस्तुमान असलेले जे काही रेणूमधील असणारे जे काही घटक अणू जे आहेत तर त्या घटक अणूंची संख्या सुद्धा त्या ठिकाणी खूप अशा प्रकारची मोठी त्या ठिकाणी असणार आहे. द जायंट कार्बन मॉलिक्यूल फॉर्मड फ्रॉम हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ ॲटम्स आर कॉल्ड मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि म्हणून हे जे काही लक्षावधी अशा प्रकारचे असणारे जे काही अणू जे आहेत तर त्या अणूपासून बनलेला प्रचंड अशा प्रकारचा कार्बने असणारा जो काही रेणू जे आहे तर त्या रेणूला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी मॅक्रोमॉलिक्युल्स, त्याला त्या ठिकाणी आपण महारेणू त्या ठिकाणी म्हणणार. दे आर द फॉर्म ऑफ द कंपाऊंड्स कॉल्ड पॉलिमर्स. आणि ही जी काही बहुवाहिक जे आहेत तर ती त्याच्यामध्ये कशामध्ये मोडतात तर पॉलिमर्स जे आहेत तर त्या पॉलिमर्समध्ये त्या ठिकाणी मोडताना दिसतात. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते पहा की सर्वसाधारणपणे पुढे आपल्याला पाहिजे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स. नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स ज्याला आपण त्या ठिकाणी नैसर्गिक अशा प्रकारचे महारेणू त्या ठिकाणी म्हणणार आहे. पहा, द नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स नेमली पॉलिसॅकराइड्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड आर द सपोर्टिंग पिलर्स ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. आपल्याला माहिती की नैसर्गिक महारेणू जे आहेत तर त्याच्यामध्ये पॉलिसॅकराइड, प्रोटीन किंवा न्यूक्लिक ऍसिड हे नैसर्गिक महारेणू जे आहेत म्हणजेच आपली जी काही जीवसृष्टी जी आहेत लिव्हिंग वर्ल्ड जे आहेत तर त्याचे पिलर्स आहेत म्हणजे आधारस्तंभ जे आहेत तर ते आधारस्तंभ त्या ठिकाणी आहेत. वी गेट फूड, क्लोथिंग and shelter from the polysaccharides namely starch and cellulose. आपल्याला माहिती की स्टार्च आणि सेल्युलोज हे जे काही दोन असणारे जे काही पॉलिसॅकराइड जे आहेत तर त्या पॉलिसॅकराइड हे जे काही दोन संयुग जे आहेत तर त्या दोन संयुगापासून आपल्याला अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल हे त्या ठिकाणी जे काही प्रथिनं जे आहेत तर त्या प्रथिनांपासून त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतात. Protein constitute a large part of the bodies of the animals and also are responsible for their movements and various physiological processes. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी माहिती की सर्वसाधारणपणे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये प्रोटीन्स त्या ठिकाणी असतात, प्रथिनं त्या ठिकाणी असतात किंवा त्या प्राण्यांच्या शरीराचा भाग त्या ठिकाणी प्रोटीन्स पासून त्या ठिकाणी बनलेला असतो. तसेच त्यांचे असणारे जे काही मुवमेंट जे आहेत, चलनवलन जे आहेत किंवा विविध अशा प्रकारच्या असणारे जे काही शारीरिक असणारे जे काही प्रक्रिया ज्या आहेत तर ते प्रक्रिया त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रथिनं जे आहेत तर त्या प्रथिनांमुळे त्या ठिकाणी होताना दिसतात. न्यूक्लिक ऍसिड कंट्रोल द हेरिडिटी ॲट मॉलिक्युलर लेवल. आणि आपल्याला माहिती की न्यूक्लिअर आम्ल जे आहे तर ते न्यूक्लिअर आम्ल काय करताना दिसते रेणू पातळी जी आहे तर त्या रेणू पातळीवर अनुवंशिकता जी आहे तर त्या अनुवंशिकतेचं नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी करताना दिसतं. रबर इज अनदर टाईप ऑफ नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की रबर हा सुद्धा एक आणखी एक प्रकारचा नैसर्गिक अशा प्रकारचा महारेणू जो आहे तर तो महारेणू त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स या ठिकाणी मानव निर्मित अशा प्रकारचा असणारा तो काही महारेणू त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. पहा, मॅक्रोमॉलिक्युल्स वेअर प्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम इन द लॅबोरेटरी अँड फॅक्टरी विथ अन इंटेन्शन टू इन्व्हेंट अन अल्टरनेटिव्ह फॉर रबर कॅल्सियम. हा जो काही मानव निर्मित असणारा जो काही महारेणू जो आहे तर तो प्रथमतः रबर आणि रेशीम यांना पर्याय शोधण्याच्या हेतून प्रयोगशाळेमध्ये आणि कारखान्यामध्ये हे जे काही महारेणू जे आहे तर त्या महारेणूची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी झालेली. टुडे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स आर यूज इन एव्हरी वॉक ऑफ द लाईफ. आणि आपल्या लक्षात येतं नसतंय की आज मी तीस जीवनाची जे काही सर्व अशा प्रकारचे असणारे जे काही क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामध्ये मानव निर्मित अशा प्रकारचे असणारे जे काही महारेणू जे आहे तर त्या महारेणूंचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. मॅनमेड फायबर्स विच हॅव स्ट्रेंथ along the length similar to the natural fiber cottons, woods and silk
elastomers which have the elastic property of the rubber, plastic from which innumerable types of the articles, sheets, pipes and surface coating are made are all examples of the man-made micromolecules. या ठिकाणी आपल्याला काय सांगितले की कापूस असेल, लोकर असेल, रेशीम असेल यासारखी असणारी काही नैसर्गिक अशाच्या धाग्याप्रमाणे लांबीच्या दिशेनं मजबूती असणारे काही मानव निर्मित अशा प्रकारचे धागे असतील किंवा रबराचा असणारा जो काही स्थितीस्थापकता होता, इलॅस्टिक हा जो काही गुणधर्म असणारा जे काही इलॅस्टोमर ज्याच्यापासून आपण पत्रे वळू शकतो, नळ्या असंख्य प्रकारच्या असणारे काही वस्तू तसेच पृष्ठभागावर द्यावयाचे असणारे काही कोटिंग लेप जे आहे तर ते लेप बनतात ते प्लास्टिक, ही सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी मानव निर्मित अशा प्रकारचे असणारे काही महारेणू जे आहेत तर त्या महारेणूची उदाहरणं त्या ठिकाणी सांगता येईल. द स्ट्रक्चर ऑफ नॅचरल अँड मॅन मेड मॅक्रोमॉलिक्युल्स इज फॉर्म्ड बाय जॉईनिंग ए सेव्हरल स्मॉल युनिट्स इन ए रेग्युलर मॅनर. आता या ठिकाणी जे काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अशा प्रकारचे असणारे काही महारेणू जे आहेत तर ते महारेणूंची असणारी काही संरचना जी आहे तर ती अनेक अशा प्रकारचे लहान लहान असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांना एकमेकांना त्या ठिकाणी नियमितपणे जोडून त्या ठिकाणी ती तयार होताना दिसते आणि ॲज अ रिझल्ट मॅक्रोमॉलिक्युल्स आर पॉलिमरिक इन नेचर. आणि याच्यामुळे जोडून आपल्याला त्या ठिकाणी महारेणू जे आहेत तर ते काय होताना दिसतात, बहुवारिक त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि म्हणून पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तो पॉलिमर्स. ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये काय म्हटलेले, बहुवारिक त्या ठिकाणी म्हटलेले. आता काय म्हटलेले, ए मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय रेग्युलर रिपिटेशन ऑफ ए स्मॉल युनिट इज कॉल्ड पॉलिमर. म्हणजे लहान लहान घटक जे आहेत तर त्या लहान लहान घटकांच्या नियमित पुनरावृत्तीनं तयार होत असलेले जे काही महारेणू जे आहेत तर त्या महारेणूलाच आपण त्या ठिकाणी पॉलिमर्स त्या ठिकाणी म्हणणार आहे. पुढे द स्मॉल युनिट्स रिपीट्स रेग्युलरली टू फॉर्म ए पॉलिमर इज कॉल्ड मोनोमर. आता मोनोमर लक्षात ठेवा, म्हणजे लहान लहान घटक जे आहेत तर त्या लहान लहान घटकांना काय म्हणता नसतो आपण, एकवारिक म्हणता नसतो. कधी म्हणता नसतो, ज्या वेळेला लहान घटक जे आहेत तर त्या लहान घटकांच्या नियमित पुनरावृत्तीनं त्या ठिकाणी बहुवारिक जर त्या ठिकाणी बनत जर असेल तर असे जे काही लहान घटक जे आहेत तर त्या लहान घटकांनाच आपण त्या ठिकाणी मोनोमर त्या ठिकाणी म्हणता नसतो. द रिॲक्शन बाय विच मोनोमर मॉलिक्युल्स आर कन्व्हर्टेड इनटू पॉलिमर इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. म्हणजे ज्या अभिक्रियेनं एकवारिक रेणू जे आहेत तर त्या रेणूंपासून बहुवारिक त्या ठिकाणी तयार होताना दिसतं तर ते असणारी काही अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रियेला आपण त्या ठिकाणी पॉलिमरायझेशन किंवा बहुवारीकरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. वन इम्पॉर्टंट मेथड ऑफ पॉलिमरायझेशन इज टू मेक ए पॉलिमर बाय जॉईन अल्किन टाईप मोनोमर्स. त्या ठिकाणी अल्किन हा जो काही एक प्रकारचं जे काही एकवारिक जे आहे तर त्या एकवारिकाला जोडून बहुवारिक बनवणं ही त्या ठिकाणी बहुवारिकाची एक महत्वाची त्या ठिकाणी पद्धत आहे. फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ पॉलिथिन इज शोन फर्दर. आता या ठिकाणी आपल्याला पॉलिथिन जे आहे तर त्या पॉलिथिनचं असणारे जे काही संश्लेषण जे आहे तर ते संश्लेषण नेमकं कसं होतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. सिंथेसिस ऑफ आपल्याला पॉलिइथिलीन पाहिजे तर याच्यामध्ये इथिलीन जो आहे तर त्या इथिलीनचे अनेक रेणू त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ सी डबल बॉन्ड सी अशी इथिलीन जे आहे तर त्या इथिलीनचा एक रेणू त्या ठिकाणी घेतला, असे असंख्य रेणू आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. दुसरा त्या ठिकाणी इथिलीन जे आहे तर त्या इथिलीनचा काही घेतलेला आहे मी रेणू त्या ठिकाणी घेतलाय. पुढे तिसरा रेणू त्या ठिकाणी घेतलाय. आता हे जे आहे तर ते इथिलीन मोनोमर आहे. काय आहे? इथिलीन मोनोमर. म्हणजे असे इथिलीन जे आहे तर ते इथिलीनचे एक एक असणारे जे काही मोनोमर जे आहे तर ते मोनोमर त्या ठिकाणी घेतले आणि याचं आपल्याला पॉलिमरायझेशन करायचं. पॉलिमरायझेशन ची अभिक्रिया त्या ठिकाणी केली तर आपल्या
काय लक्षात येतं नसतं. आता इथे आपण काय करले, असंख्य अशा प्रकारचे रेणू जे आहेत तर ते रेणू त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि याचंच आपल्याला सर्वसाधारणपणे पहा अशा प्रकारचे कार्बन आणि त्याच्यामध्ये असणारे काय हायड्रोजन यांची संख्या आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. आता जे आहेत हे पुढे आपण त्या ठिकाणी असंख्य अशा प्रकारचे असणारे काही इथिलीन मोनोमर जे आहेत तर ते इथिलीन मोनोमर त्या ठिकाणी आपण जॉईन करू शकतो. या अनेक आहेत, असंख्य आहेत, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेले पॉलिइथिलीन, ETHYLEN पॉलिइथिलीन अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी सिंथेसिस ऑफ पॉलिइथिलीन जे आहे तर ते सिंथेसिस ऑफ पॉलिइथिलीन त्या ठिकाणी दाखवू शकतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण ह्या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.